नमस्कार, मी ॲडव्होकेट विनोद भाले बोल कायद्याच्या या चॅनलवर आपले स्वागत आहे. चला तर आपण आता एक नवीन विषयाला पुन्हा चालना देऊ आणि त्या विषयावर सविस्तर चर्चा करू. तर चला, आजकालचा जमाना फोन कॉल, SMS, व्हॉट्सॲपचा आहे. त्याद्वारे अनेकांना त्याचा फायदासुद्धा आहे, तितके तोटेसुद्धा आहेत. त्याच अनुषंगाने अनेकांना फोनद्वारे येणाऱ्या धमक्या, SMS द्वारे येणाऱ्या धमक्या, व्हॉट्सअपद्वारे येणाऱ्या धमक्याचे प्रमाण पण आता खूप वाढलेले आहे. जर आपल्याला असे कॉल किंवा अशा धमक्या येत असतील तर त्याच्यासाठी काय करावे, तर चला सुरुवात करूया. आपण सुरुवातीला आलेल्या फोन कॉलची कॉल रेकॉर्डिंग करून ठेवावी. आलेल्या SMSची स्क्रीनशॉट काढावे, व्हॉट्सॲपचे स्क्रीनशॉट काढावे आणि ते आपण आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवावे. त्यानंतर आपण आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन सदरील रीतसर तक्रार करावी आणि त्यांना ते आलेले स्क्रीनशॉट दाखवावे व कॉल रेकॉर्डिंगसुद्धा ऐकवावी. जर सदरील पोलीस स्टेशनने अधिकाऱ्याने आपल्याला ही तक्रार घेण्यास नकार दिला किंवा टाळाटाळ केली तर आपण CRPC 190 अनुसार आपण आपल्या नजीकच्या कोर्टात जाऊन सदरील तक्रार दाखल करू शकतो. IPC सेक्शन 506 नुसार सदरील व्यक्तीला 2 वर्षाची सजा ही होऊ शकते. बाकी इतकंच.